हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी चमचमीत झटपट होणारी अशी भाजी बनवलेली आहे। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर अशी झटपट होणारी 5 ते 10 मिनिटात बनणारी कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी चमचमीत तुम्ही भाजी बनवून बघा। ही तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे बघा, सर्वप्रथम भाजी बनवण्यासाठी इथे बघा मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, 2 चमचे पांढरे तीळ, थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आता हे आपण कच्चंच वाटण बनवून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं साहित्य काढून घेते। तुम्हाला हवं तर थोडंसं तुम्ही भाजून घेऊ शकता। हे मी छान कच्चंच वाटण बनवून घेणार आहे। इथे छान वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये 1 पळी होईल एवढं मी तेल घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तेल घाला। इथे बघा, तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घालून घ्यायचे। हे छान असं तडतडलेलं आहे। आता यामध्ये कोवळा मी कढीपत्ता घातलेला आहे, छान चव लागते। आता कढीपत्ता पण चांगला परतलेला आहे, त्यामध्ये कांदा घालून चांगला परतून घ्यायचा। इथे बघा, सतत हलवत मी कांदा चांगला परतून घेते। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघा, कांदा आपला सतत हलवत मी चांगला परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं। सगळं वाटण आपण घालून घ्यायचं। वाटण आपण कच्चंच आपण बनवलेलं आहे, त्यामुळे तेल सुटेपर्यंत एकदम गॅसची फ्लेम कमी करायची आणि चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मी सतत हलवत हे वाटण चांगलं मी परतून घेते। या पद्धतीने आपल्याला वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा, छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलेलं आहे त्यामध्ये पाणी घालून यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे बघा, त्याआधी मी यामध्ये इथे लाल तिखट घालते। आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे, थोडंसं अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, आपलं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। हे 1 मिनिट मी परतून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून यामध्ये घालून घेतलेलं आहे। थोडं जास्तच पाणी घातलेलं आहे, कारण मसाले आपण कच्चेच वापरलेले आहेत, त्यामुळे चांगले शिजवून घ्यायचे। इथे बघा, पाणी घालायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि चांगलं तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं। याला तेल सुटायला लागलेलं आहे, त्यामध्ये आता मी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार मसाले घाला आणि गरम मसाला घालून पण थोडंसं मी इथे शिजवून घेतलेलं आहे। छान असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे, मसाले चांगले परतलेले आहेत। बघा, मिक्स करून घ्यायचं छान असं व्यवस्थित असं। आणि यामध्ये आपण जे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते टोमॅटो घालायचे। इथे बघा, टोमॅटो मी घालून 1 मिनिट परतून घेते आणि नंतर थोडंसं पाणी घालून छान असं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। इथे बघू शकता, या पद्धतीने भाजी बनवून बघा, झटपट बनते आणि भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीची चविष्ट भाजी तुम्ही नक्की बनवू शकता। इथे टोमॅटो मी 1 मिनिट परतून घेतलेला आहे, यामध्ये थोडंसंच मी पाणी घालून घेते आणि इथे बघा पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून छान शिजवून घ्यायचं आहे। छान मिक्स झालेलं आहे। इथे बघू शकताय, या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे मी यावर झाकण ठेवते। इथे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या। मी मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घालतानाच व्हिडिओ झालेला नाही, त्यामुळे मीठ घालून घ्या तुम्ही चवीनुसार। आणि हे छान असं बघा, झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। छान भाजी तयार झालेली आहे। कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर घालून बघा, मस्त भाजी तयार होते, झटपट अशी चविष्ट लागते। नक्की बनवून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। बघा, मी छान भाजी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते आणि सर्व करते। बघा, मस्त चविष्ट झणझणीत आणि चमचमीत भाजी तयार झालेली आहे। कमी साहित्यात तेवढीच चविष्ट भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, नक्की बनवून बघा। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर झटपट अशी तुम्ही या पद्धतीची भाजी बनवू शकता। तुमची पण छान चविष्ट चमचमीत टेस्ट अशी भाजी बनणार आहे। नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने तुम्ही झटपट बनणारी नक्की भाजी बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।